जय श्री कृष्ण। मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज घटस्थापनेचा दिवस आहे, पहिला दिवस नवरात्रीचा। आज कलर पण येलो आहे आणि पूजेची सगळी तयारी मी करून ठेवली आहे। तर मी पूजेचं साहित्य पण दाखवते आणि कशा प्रकारे आपण घटस्थापना करणार हे चला तर आपण थोडक्यात माहिती पाहूया आणि घटस्थापनेला सुरू। हे सगळे घटस्थापनेची तयारी झालेली आहे। दुर्डी आणली आहे आणि घट स्थापन करण्यासाठी वावरी आणली आहे, आम्ही वावरी बोलतो। हे धान्य पण घेतले आहे। धान्य थोडे स्वच्छ धुवून आणि अर्धा एक तास भिजत ठेवले होते, त्यामुळे छान अंकुरित होतात। इकडे देवघरामध्ये पण लाल वस्त्र अंतरले आहे आणि त्याच्यावरती नागवेलीची पानं अंतरली आहेत आणि त्याच्यावरती देव स्थापन करणार। कुलदैवत वगैरे सगळे आमचे जे देव आहेत ते नागवेलीच्या पानावर स्थापन करणार। आणि हा श्रीकृष्णाची मूर्ती आहे। तर वस्त्राने अलंकार घातले जात आहेत। हे सगळे श्रीकृष्णाचे सुवर्ण अलंकार आहेत। बासरी, मुकुट, तसेच माळ। बासरी पण छोटीशी खूप सुंदर आहे। श्रीकृष्ण स्थानापन्न झाले। बाकीची सगळी तयारी झालेलीच आहे। आरतीचं पण ताट तयार करून ठेवलं आहे। देवांना गंध लावून घेत आहे, अष्टगंध। अशा प्रकारे हे सगळे कुलाचार कुलदैवताचे हे करावेच लागतात। त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी शांतता प्रस्थापित होते। हे आता घटस्थापन केलं आहे। आता घटाच्या मध्ये जो कलश ठेवला आहे त्याला अष्टबाजूनी हळदी कुंकू लावून घेणार। आता इकडे मी दीप प्रज्वलन करणार आहे। हा नंदादीप 9 दिवस अखंड चालू राहणार। तसा माझा दिवा हा अखंड चालूच असतो। जेव्हा पण तो तेल संपतं तेव्हा चेंज करते, मी दुसरा दिव्यामध्ये लावते। तर आता दिवा लावून दिव्याचं पूजन करून घेणार आहे। त्याला हवा लागू नये म्हणून वरून काचेचं आवरण आहे। दीपाचं पूजन करून घेतलं। अष्टबाजूने हळदी कुंकू लावते कलशाच्या आणि त्याच्यानंतर मग तुळजापूरच्या देवीचा जो टाक आहे तो मी तिथे स्थापन करणार। मग 9 दिवस देवीचा स्थापना तिथेच असणार। बाजूला गणपतीची पण स्थापना केली आहे आणि ते कलशामध्ये हळकुंड, सुपारी आणि पैसा ठेवलेला आहे। आणि आता देवीचा टाक आहे तिथे स्थापन करणार। देवीला हळदी कुंकू लावून घेत आहे। आता हे त्याच्या घटामध्ये मी धान्य पेरून घेत आहे आणि त्याच्यानंतर वरून थोडीशी माती टाकणार। अशा प्रकारे हे पारंपरिक पद्धतीने घटस्थापना केलेली आहे। आता आरती करणार। आरतीचं पण ताट तयार ठेवलं आहे। फळांचा नैवेद्य दाखवला आहे। हे माझे मिस्टर आहेत, दर्शन घेत आहेत। आता आरतीचा दिवा चालू करते आणि आरती जय अंबे माता की जय, तुळजापूरची भवानी माता की जय। आई राजा उदो उदो, सदानंदाचा उदो उदो,
सुख करता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयांची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देव जय त्रिभुवन पाता तुझे श्री नाही चारित्र मलो परंतु न बोलवे काही साही विवाद करता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागी पावसी लवलाही जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देव जय प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा क्लेशा ऐसा शंकर शोभे उमा जय देव जय श्री शंकरा आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन केले त्या माझी अवचित हलाल उठले ते तो आतुरपणे प्राशन केले नील कंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव भद्रांवर परिवार सुंदर मदनारी पंचानन नमन मौन नमन तुपकारी शतकोटीचे बीज वाक्य जय देव घालील लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन अनंत पूजन भावे ओ वाळीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव इकडे तिथे दोघं दिसतंय का तर अशा प्रकारे घटस्थापना संपन्न झाली. तुम्हाला घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.